हातात घेतलेलं काम अर्धवट टाकून दुसऱ्या कामाकडे गेला तो चंचल आहे, आणि हातात घेतलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे गेला तर तो चपळ आहे. माणूस जेवायला बसला, पोळी खाता खाता गुलाबजाम आले, पोळीतलं चित्त गेलं. गुलाबजाम खाता खाता बासुंदी आली, गेले गुलाबजाम. बासुंदी खाता खाता जिलेबी आली, गेली बासुंदी. जिलेबी खाता खाता लाडू आले, गेले. म्हणजे नवीन 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 समोर दिसलं की मिळालेलं टाकून पुढं धावत जाणं हे चांचल्य आहे, हा दोष आहे. आणि लवकरात लवकर जेवण करून दुसरं जेवण मागणारा हा चपळ आहे. आता ह्याचा विस्तार करत नाही, ज्याचे त्याचे अनुभव ज्याच्या त्याच्याजवळ, आपल्याला विचार करायचं कारण नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे यया मनाचा कीर चपळची स्वभाव गा. अर्जुन म्हणतो चंचलम ही मनो कृष्ण. तुकोबाराय म्हणतात, अरे ते प्रसंगी चंचल होतं, प्रसंगी चपळ होतं. दोन्ही आहे. या मनाचा स्वभाव आहे, आणि स्वभाव आहे म्हणून ते चंचल आहे. एक दुसरं कारण सांगतो, माझ्याकडे पुष्कळ विस्तार आहे, त्याचं कारणही पुष्कळ आहे, प्रमाणही पुष्कळ आहेत. आता मला सगळं सांगायला वेळ नाही. दुसरं कारण सांगतो, माणसाचं मन का चंचल होतं. चंचल आहे ना, आहे. का एवढं चंचल होतं त्याचं कारण सांगतो. सरळ भाषेत सांगायचं झालं तर विषयाचं वैविध्य माणसाच्या मनाला चंचल करत असतं. साधा विषय सांगतो, विषयाचं वैविध्य माणसाच्या मनाला चंचल करत असतं. एकच विषय समोर असेल तर मन चंचल होत नाही, पण विषयाची अनेकता निर्माण झाली, विषयाचं वैविध्य निर्माण झालं की माणसाचं मन चंचल व्हायला लागतं. अनेक विषय समोर येतात, सगळेच भोगावे वाटतात, आणि सगळेच भोगण्याची क्षमता आणि अधिकार सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्या वेळेला नसतो. मन चंचल होतं. मी उदाहरण सांगून पुढे जाणार आहे, लांबवणार नाही. मला अजून एक 2 महत्त्वाचे मुद्दे पुढे मांडायचे आहेत, त्या संबंधानं बोलून पुढे जाणार. ऐका, उदाहरण साधं सांगतो. आपला एखादा जीवश्च कंठस्थ मित्र फार वर्षांनी आपल्याला आपल्या गावामध्ये रस्त्यावर अचानक भेटला. माहीत नाही, येणार आहे गावामध्ये, काही नाही, फोन नाही, संपर्क नाही, काही नाही. अचानक रस्त्यामध्ये जीवश्च कंठस्थ जीवाचा मित्र आहे, अचानक रस्त्यावर समोर दिसला. अरे तू कधी आला, तू कधी आला. अरे ऑफिसच्या कामाकरता आलो होतो, असं झालं. चल इथं घर आहे, चल आता घरी चल, मुक्काम कर, आज तुला सोडणार नाही. किती दिवसांनी भेटला मला, केवढ्या गप्पा मारायच्यात, चल 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 घरी चल. म्हणला बाबा आलोही असतो घरी, मुक्कामही केला असता, पण ऑफिसचं काम आहे, मला लवकरात लवकर तिकडं पोचलं पाहिजे, मी काय इथं थांबू शकत नाही आज तुझ्याकडे. तो म्हणला नाही नाही, असं कसं सोडीन मी तुला, घरी चल, जेवण कर, रात्री गप्पा राहिल्या आहेत, सकाळी उठून जा तुझ्या कामाला, माझं काहीच म्हणणं नाही. तो म्हणला नाही रे, आज रात्री गेलं पाहिजे, सकाळी उठलं की मला ऑफिसमध्ये जायचं आहे, मी काही थांबू शकत नाही. नाही 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 नाही, हो हो झालं, नाराजी झाली, अमुक झालं. तो म्हणला आता काही जरी असलं ना तरी माझं घर इथं जवळ आहे, तुला घरी घेऊन 1 कपभर चहा घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही, पण तू घरी आलं पाहिजे. मग तोही मित्र म्हणतो ठीक आहे बाबा, एवढा आता प्रेमाचा मनुष्य आहे, चहा घ्यायला नाही कशाला म्हणायचं, चला तर घरी चल, चहा घे आणि जा, हरकत नाही. घरी दोघंही येतात. बायकोला सांगतो आपण, चहा कर, चहा कर. बायको चहा कर म्हणले, आणि चहा कर. ती बायको हुशार आपलीच असल्यामुळे ती बाहेर येते. ती म्हणली भाऊजी तुम्ही कधी आला, इतके दिवस कुठं होतात, का नाही, आम्हाला आठवण आली आमची तुम्हाला, आता राहणार ना. नाही वहिनी, मला जायचं आहे, ऑफिसचं काम आहे सकाळी. मग काही नाही ग, तो राहत नाही आहे, म्हणून मी म्हटलं कपभर चहा कर म्हणून. मग ती बायको म्हणते भाऊजी मला माहिती आहे तुम्ही चहा घेणार आहेत का कॉफी घेणार. चहा घ्यायचा आहे, घरी चल, मन तेवढं चंचल झालं नाही. चहा का कॉफी, मनाची चंचलता इथं सुरू होते. चहा घ्यायला घरी चल, मन चंचल नाही. घरी आल्यावर चहा घेणार का कॉफी घेणार म्हणलं की चंचल. मग आता काय घ्यावं, हे घ्यावं का ते घ्यावं, दोन्ही बघा, हे बरं आहे का ते, सकाळी काय घेतलंय, मग आता काय घेतलं तर बरं होईल, संध्याकाळी पुन्हा काय घ्यायचं आहे, अमुक काय तमुक काय. माझे एक मित्र घरी आले होते, मी सहज त्यांना विचारलं चहा घेणार का कॉफी घेणार. ते म्हणले कॉफी होईपर्यंत चहा घेऊ. पण अशा अलौकिक बुद्धिमत्तेचा महात्मा एखादाच कुणीतरी असतो, सगळेच असे नसतात. जोपर्यंत एकच विषय डोळ्यासमोर आहे ना तोपर्यंत मनाला चंचलता नाही, कारण धावायला जागाच नाही ना. पण अनेक विषय समोर आले मन धावायला लागतं. मग हे का ते, हे का ते. बरं गंमत अशी आहे, मग तो म्हणतो बरं चला कॉफी कर, हरकत नाही कॉफी कर. बायको कॉफी करून आणते, आणि कॉफीचा पहिला घोट घेतला की त्याला वाटतं ह्याच्यापेक्षा चहा घेतला असता तर बरं झालं असतं. चंचल थांबत नाही ना.
का विषयाचं वैविध्य. कामी नेले चित्त नेली अवलोकु मुख बहु वाटे दुःख तो आहे हृदय बहु वाटे दुःख तो आहे हृदय कामी नेले चित्त विषयाचं वैविध्य माणसाच्या जीवनामध्ये चंचलता निर्माण करत असते. बरं, विषय किती? फार नाही, 5च. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, संपले विषय. पण या 5च विषयापासून जे वैविध्य निर्माण होतं ना, ते वैविध्य अनंत पटीनं विस्तारलं जातं. आणि मग प्रत्येक वेळेला समोर येणारा विषय माणसाला नवीन वाटायला लागतो. प्रत्येक वेळेला आपल्याला अननुभूत विषय हा नवीन वाटायला लागतो. अनुभूत विषय सुद्धा नवीन रूप धारण करून आला की आम्हाला अननुभूत वाटायला लागतो. आणि प्रत्येक वेळेला माणसाला मग ते विषयाचे भोग 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 भोगावे वाटतात. आणि मग हे अनेक विषय माणसाच्या मनाला चंचल करत असतात. पुष्कळ कारण आहेत. मी म्हटलं ना, वेळ नाही आपल्या हातामध्ये. मनाचा स्वभाव चंचल आहे, म्हणून मन चंचल होतं. विषयाचं वैविध्य मानवी जीवनामध्ये इतकं आहे की मन चंचल होतं. बरं, या चंचल मनाला आवरणं वाटतं तेवढं सोपं नाही. मी आपल्याला साधं बोलतो. संस्कृतामध्ये कफोणी गुडन्याय, कफोणी गुडन्याय म्हणतात त्याला. एक न्याय. कफोणी शब्दाचा अर्थ आहे आपल्या हाताचा कोपरा. आपल्या हाताचा कोपरा असतो ना, त्याला संस्कृतामध्ये कफोणी म्हणतात, कफोणी. आणि गुड शब्दाचा अर्थ आहे गुळ. गुळ गुळ. आपल्या हाताच्या कोपराला गुळ लावायचं आणि चाटायचं. किती सोपं आहे. करून बघा बरं, करून बघा ना. लगेच करू नका, तुम्ही घरी जाऊन प्रयोग करा आणि उद्या सांगायला या. मी नाही उद्या, पण तरी जे कोणी असतील ते. कोण आहे? खोले महाराज आहेत, विशाल महाराज आहेत. हां, त्यांना सांगा, ते सांगतील मला नंतर. आपल्या हाताच्या कोपराला गुळ लावायचा आणि आपणच चाटायचं. करून बघा ना प्रयत्न. नाही होत महाराज. वाटतं तेवढं हे सोपं नाही आहे. बोलणं कठीण आणि करायला जिथं काही लागत नाही त्याला संसार म्हणतात. आणि बोलायला फार सोपा पण करायला जन्म जन्म घालवावे लागतात त्याला परमार्थ म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. संसार बोलायलाच अवघड हो. संसाराचं काय सांगा. अरे बोलायलाच अवघड, करायला काय डोकं लागतं. संसार करायला काय डोकं लागतं. गाढवालाही लेकरं होतात हो. आता ह्याच्या पुढे बोलायला लावू नका मला. गाढवाला लेकरं होतात. काय फार मोठं त्याला लागलं, बुद्धिमत्ता लागली, फार काय लागलं त्याच्याकरता, फार ज्ञानेश्वरीची पारायण करावी लागली आणि फार काही जप करावा लागला आणि वाऱ्या कराव्या लागल्या. अरे ढेकणाला पोरं होतं. एक ढेकूण माहिती आहे ना तुम्हाला, आता दुर्लभ झाले ढेकूण. एक ढेकूण एका दिवसाला 1,00,000 अंडी देतो. एक ढेकूण एका दिवसाला 1,00,000 अंडी देतो. त्याने म्हणावं आजी संसार सुखल झाला गे माय. तुम्ही आम्ही काय संसाराची भाषा करतो. अरे संसार बोलायला अवघड आहे, करायला काही डोकं लागत नाही. काही करावं लागत नाही. संसार होतच राहतो. आपण नाही केला तरी चालूच आहे. आपल्याला मी नसल्यावर संसार कसा होईल. तू जाऊन तर बघ, चालत राहतो का नाही नंतर बघ. जाऊन तर म्हणजे गावाला जाऊन बघा. असं मला वारीला, चातुर्मासाला, तुम्ही कुठे गेलात मला माहीत नाही, पण चातुर्मासाला जाऊन बघ. राहिलेच की नाही संसार, चालू राहील की नाही. संसार बोलायला अवघड आहे, करायला काही लागत नाही. परमार्थ बोलायला सोपा आहे, करायला जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले.
तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवराय बोलतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्व पुण्य केले व माये विटे लाधले या विठोबाचे पाय. ज्ञानोबराय बोलतात. किती प्रमाण बघा ना, परमार्थ बोलायला सोपा आहे. काय पारायण पारायण लगेच किती वेळ लागतो पारायणाला, करून बघा बरं, करून बघा. मांड्याची उलथापालथ आहे नुसती. एकदा असं बसून, एकदा तसं बसून, एकदा कोण आलं, कोण सफरचंद ठेवून गेलं, कोण चिक्कू ठेवून गेलं, कोण ओट्या भरून गेलं, कोण कुंकू लावून गेलं, आणि ओम नमोजी अध्यान वेद प्रतिपाद्या चालूच आहे. सोपं आहे का? बोलायला सोपं, करायला अत्यंत अवघड परमार्थ. मनाला एका जागी बांधून ठेवणं बोलायला सोपं आहे, करणं अवघड. कफोणी गुड न्याय. आत्ता बरं तुम्हाला आम्हाला अवघड आहे नवल नाही, भल्या भल्यांनी प्रयत्न केले महाराज, मन शांत राहिलं. मी आपल्याला प्रमाणानं बोलतो. अरे ज्या तुकोबारायांनी आपलं मन शांत झालं म्हणून देवासमोर निवेदन केलं ना, त्याच तुकोबारायांचं साधक दशेतलं बोलणं ऐका ना. तुकोबाराय म्हणतात, नाही या मनाला आवरताय, काय काय करीतो या परिणय नारायण, करुणय त्याची करी विवंचना, निरुपतना धरिले, काय काय करीतो या मना, परिणय नारायण, करुणय त्याची करी विवंचना, निरुपतना धरिले. तुकोबाराय याच देवाला बोलून दाखवतात, काय काय करीतो या मना, परी नायिके नारायणा, करून येत्याची करी विवंचना, नेऊपतना अदरिले, बलत्या सवे धावे सैराट. तुकोबारायांची भाषा आहे ना. काय काय केलं या मनाला आवरण्याकरता देवा, मन आमच्या ताब्यात राहत नाही. कोण बोलतं? तुकोबाराय बोलतात. तुकोबाराय पुढं बोलू, ज्यांनी तुम्हाला आम्हाला मनाचे श्लोक दिले, मनाचे श्लोक. समर्थ रामदास स्वामी समर्थांनी सुद्धा देवाजवळ विनंती करताना सांगितलं, देवा मन आमच्या ताब्यात नाही. मनाचे श्लोक एका बाजूला आहे, एका बाजूला आता कोठे धावे मन आहे, आणि दुसऱ्या बाजूला काय काय करीतो या मना ही तक्रार आहे. एका बाजूला मनाचे श्लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला समर्थ देवाला करुणाष्टकामध्ये सांगतात, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण शिण होतो धावरे धावता, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. समर्थ बोलतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता. तुकोबाराय म्हणतात देवा मन शांत राहत नाही. समर्थ म्हणतात, हे दोन्ही माणसं नाहीत बरं, संत आहेत. समर्थ म्हणतात माझं मन शांत राहत नाही. याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, याच्याही पुढे जाऊन सांगू. समर्थांनी तुकोबारायांनी ज्या देवाला आमचं मन शांत नाही म्हणून तक्रार केली ना, त्या देवाचं मन तरी शांत आहे का एकदा विचारा त्याला. सामान्याचं काढतच नाही, मोठ्याचंच काढतो. त्या रामचंद्र प्रभूंनी रामचंद्र कथा आहे योग वासिष्ठामध्ये. वसिष्ठ महामुनी आणि विश्वामित्र दोघे भरताकडे गेले, त्या दशरथाकडे गेले आणि दशरथांना असं सांगितलं की आमची अशी इच्छा आहे की रामचंद्र प्रभूंना आपल्याला अभिषेक करायचा. रामचंद्र प्रभूंना अभिषेक करायचा आहे,
तर तुम्ही आम्हाला आज्ञा द्या, आम्हाला अभिषेक करता येईल. योग वासिष्ठात आलेलं चिंतन म्हटल्यानंतर मग रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, त्या ह्यानी दशरथांनी सांगितलं, माझी कुठं काय अडचण आहे, माझी तीच इच्छा आहे रामाला अभिषेक करायचा, पण एकदा त्याला विचारून घ्या बाबा, मग बोलवा त्याला. मग ते गेले, सुमंत बोलवलं, रामचंद्र प्रभू आले. आपले गुरु समोर बसलेत, गुरुजी बसलेत, आपले वडील समोर बसलेत. एक आसन घेतलं, खाली जमिनीवर बसले आणि रामचंद्र प्रभूंनी अत्यंत नम्रतेनं वसिष्ठांना विचारलं की काय म्हणून मला आज्ञा केली, कशाकरता मला बोलवलंय, काय काम आहे. म्हणल्यानंतर वसिष्ठांनी सांगितलं की रामा, तुला अभिषेक करावा असं आमचं म्हणणं आहे, तर तुला काय म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे तुला. रामचंद्र प्रभू म्हणाले, प्रामाणिकपणानं सांगायचं झालं तर मला अभिषेक करू नका, मला करू नका. म्हणजे का करू नका, त्यावेळेला योग वासिष्ठातलं वचन आहे रामचंद्र प्रभूंचं. रामचंद्र प्रभू वसिष्ठांना असं म्हणाले, मम चित्त महारण्ये व्यामोहती मिराकुले शून्य तांडविने जाता वृतमाशा पिशाचिका. रामचंद्र प्रभू असं म्हणाले, माझ्या चित्तरूपी महाअरण्यामध्ये आशा नावाची राक्षसी येऊन बसली, जी माझं चित्त शांत राहू देत नाही. कोण म्हणालं, रामचंद्र प्रभू. मग एक वचनी, एक बाणी, एक पत्नी व्रत धारण करणारे रामचंद्र प्रभू जर आपलं मन शांत नाही म्हणतात, तर आपण तर कधीच एक वचनी नाही, एक बाणी नाही, आणि पुढचं बोलायचं कारणच नाही. आपलं मन शांत राहील का, शांत राहील का. अरे रामचंद्र प्रभूंचं मन शांत नाही, तुमचं आमचं मन काय शांत. दर्या में खसखस, दर्या में खसखस माहिती आहे का तुम्हाला, दर्या में खसखस ठाऊक आहे, सांगतो ऐका. आता वेळ चालला हो माझा. खसखस माहिती आहे का, खसखस काय म्हणता इकडं, खसखसच म्हणता ना. आता आल्या अधिक मास अनारशाला, हा खसखसच. आता ती खसखस महाग असते, तशी महाग असते खसखस. एका बायकोने आपल्या नवऱ्याला खसखस आणायला सांगितली दुकानात. तो म्हणला आणतो. किती रुपयाची आणायची, ती म्हणाली फार नकोय मला, थोडी 4 दाणे पाहिजेत, एक 5 रुपयाची आणा, महाग असते. तो गेला दुकानामध्ये, दुकानदार 5 रुपयाची खसखस द्या. आता किती येणार 5 रुपयामध्ये, 4-5 दाणे, 10-15 दाणे आले असतील. ते दाणे त्यांनी घेतले, पुडीमध्ये बांधले, त्याला दिले. त्याने ती पुडी खिशात ठेवली, घरी यायला निघाला. येता येता संध्याकाळ झाली, म्हणून समुद्र होता, समुद्रावर जावं, संध्याकाळी समुद्राला वंदन करावं, नमस्कार करावा, आणि मग घरी जावं म्हणून समुद्रामध्ये गेला. आतपर्यंत गेला, गुडघाभर पाण्यामध्ये. तिथं समुद्राला वंदन करायला, पाणी उचलावं, समुद्राला अर्घ्य द्यावं म्हणून पाणी उचलायला खाली वाकला, तर खसखसीची पुडी समुद्रात पडली. खसखस ती पुडी पडली समुद्रात, त्याला पत्ताच नाही. घरी गेला. घरी गेल्यानंतर बायकोने विचारलं, आणली खसखस, म्हणलं हा आणली ना. कुठे, द्या बरं. ते खिशात कुठे खसखस. अरे कुठे गेली, कुठे गेली, आणली का नाही, आणली होती, मग कुठे गेली. मग त्याने विचार केला, हां बहुतेक समुद्रावर आपण गेलो, वाकलो होतो, तिथं पडली असं. अंधार पडल्यावर समुद्रावर आला, काय शोधायला, शाबास, खसखस. कधी आला, अंधार पडल्यावर. कुठं आला, समुद्रात. समुद्रात आला, ते जिथं उभा होता तिथे गेला, ते पाणी दूर करून बघायला लागला, खाली खसखस सापडते पाण्यात, खाली खसखस सापडते. तिथून एक गृहस्थ चालला होता, त्याने विचारलं, दादा काय शोधता हो. तो म्हणला, काय दागिना वगैरे पडला तुमचा काही. तो म्हणला, नाही हो, मगाशी माझ्या खसखशीची पुडी या समुद्रात पडली. म्हणे किती वेळ झाला. म्हणे 3-4 तास झाले असतील. तो म्हणला, मूर्खा, माझे 15 जहाजं 30 दिवस झाले या समुद्रात गडप झाली, तुझी खसखस सापडलोय. अरे भल्या भल्याचं भलं भलं गेलं. रामचंद्र प्रभूंचं मन शांत नाही, तुमचे आम्ही काय बोलावं, मन शांत आहे, याला म्हणतात दर्या में खसखस. रामचंद्र प्रभूंचं मन शांत नाही, आपलं मन कसं शांत होईल, होत नाही. मनाला शांत करण्याचे यांनी उपाय केले, पण मन शांत झालं नाही. मग आमचं मन कधी शांत होणारच नाही का हो? आम्हाला समाधानाची जाणीवच नाही का? आम्हाला परमात्मा स्वरूपता प्राप्त करून घ्यायची, मन एका ठिकाणी राहिलं पाहिजे ना. तरी गायसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिषभरी देतो जाय. 12वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात अभ्यासाचं चिंतन करताना, तरी गायसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिषभरी देतो जाय. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले रोचक विषयी घेईल. शरद कालू रिगे सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवने. पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे, हारपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा आतून निगता, चित्त मज माझी रिगता. हळूहळू पंडुसुता मीची होशील. 12वा अध्याय भगवान अर्जुनाला बोलून दाखवतात, अर्जुना
अरे एकदा मन मला द्यायची सवय लाव, हळूहळू मीच होशी, हळूहळू मीच होशी. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती घासोनी कैसे निवृत्ती आले. प्रवृत्ती घासोनी कैसे निवृत्ती आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती घासोनी कैसे निवृत्ती आले. प्रवृत्ती घासोनी कैसे निवृत्ती आले. ज्ञानोबराय बोलतात, ज्ञानोबरायांची भाषा आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. वैकुंठवासी ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी परभणीकर, त्यांची आठवण झाली. गुरुजी म्हणायचे, रंगनाथ गुरुजींची भाषा सांगतो, मन हे राम झाले, मन हे राम झाले, हे ज्ञानोबरायांनी म्हणायचं. आमच्या बाबतीत मन हे राम होत नाही, हे वरची मात्रा काढावी लागते. मन हे राम झाले, हे वरची मात्रा काढून टाका, काय होतं? मन हराम झाले, मन हराम झाले, हे आमचा अनुभव. गुरुजी म्हणायचे, गुरुजींचे फार बारीक बारीक असायचे गुरु, बारीक बारीक. आमचं मन संसारात राहता आराम, फलकट तो संसार येथे सार भगवंत. गुरुजी काय म्हणायचे माहितीये का? संसार फलकट नाही, फ काढा आणि ह ठेवा. फ काढा आणि काय ठेवा? ह ह. काय होतं त्याच्याने? गुरुजी फार बारीक बोलायचे. ऐका, मन एक परमात्म्याशी एकरूप होण्याकरता ते शांत बसलं पाहिजे. मग आम्हाला कधी हा अनुभव येणारच नाही का? येईल ना. मग मन शांत करण्याचे काही उपाय आहेत का? नाही आहेत ना. काय उपाय आहेत? अनेक उपाय आहेत. त्याला वेगवेगळ्या मंडळींनी सांगितले. अर्जुनाने जेव्हा भगवंतासमोर तक्रार केली, चंचलम ही मनोकृष्ण, त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझं म्हणणं बरोबर आहे. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. पतंजली योगसूत्र. पुष्कळ प्रयत्न. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तुझं म्हणणं बरोबर आहे अर्जुना, मन शांत होत नाही, चंचल आहे. मग काय करू? अभ्यासानं आणि वैराग्यानं मनाला शांत करता येते. भगवंताने उपाय सांगितले. किती किती उपाय? 2 उपाय सांगितले. आता सगळा विस्तार करत नाही, पुढं जायचं आहे. त्याच्या पुढं जाऊन मला तुकोबारायांबद्दल बोलायचं. ऐका, नाथ महाराजांनी भिक्षुगीताचं चिंतन करताना मनाला शांत करण्याचे 3 उपाय सांगितले भागवतात. 3 उपाय. काय करा? एक तर मनाची मैत्री करा. मन म्हणेल तसं वागा. नाही तर मनाच्या बाबतीत शत्रुत्व धारण करा. मन म्हणेल त्याच्या विरुद्धच वागायला शिका. नाही तर मनाच्या बाबतीत उदास राहा. नाथ महाराजांनी 3 उपाय सांगितले. मन शांत करायचं आहे ना, मनाची मैत्री करा. मन म्हणाल तिकडं जा, मन म्हणालं इकडं जाऊ, चला तिकडं. मन म्हणालं तिकडं जाऊ, चला तिकडं. मन म्हणालं इकडं फिरून येऊ, चला तिकडं फिरून या. शेवटी सगळीकडे फिरून मनच तुम्हाला सांगेल की कशात नाही, पंढरपूरला गेल्याशिवाय समाधान नाही. त्या दिवशी आपल्याला समाधान नाही. तर मनाचं शत्रुत्व धारण करा. मनाला मन म्हणेल त्याच्या विरोधातच वागायचं ठरव. मनाने सांगितलं हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, मुद्दाम घरी बसायचं जेवायचं. मनाने सांगितलं तिकडं फिरायला जाऊ, मुद्दाम सप्त्याकडे जायचं. मनाने सांगितलं सिनेमाला जाऊ, कीर्तनाला येऊन बसायचं. विरुद्धच. आणि मनानं सांगितलं कीर्तनाला जाऊ, तर काय ताप आहे? मनाने सांगितलं तमाशाला जाऊ तर कीर्तनाला यायचं. मनाने सांगितलं सिनेमाला जाऊ तर कीर्तनाला यायचं. आणि मनाने सांगितलं कीर्तनाला यायचं, तर कुठं जायचं? आता ती मैत्री झाली. शत्रू करायचं ना, त्याला शत्रू करायचं. मनाने जर सांगितलं कीर्तनाला जाऊ, तर कुठं जायचं? मी सांगू का? तुम्ही गोंधळून जाऊ नका, मी आहे ना, मी सांगतो तुम्हाला. खरं सांगू का? ज्याचं मन कीर्तनाला जाऊ म्हणून सांगतं ना, त्याच्याकरता हे चाललंच नाही. त्याच्याकरता हे चाललंच नाही. ज्याचं मन तमाशाला जाऊ म्हणून सांगतंय, त्याच्याकरता चाललंय, त्याच्याकरता चाललंय. त्यामुळे त्याची चिंता करू नका. नाही तर मनाच्या बाबतीत उदास व्हा. त्याला काय करायचंय ते करू द्या. मन गोविंदी देह काम करीऊ. बस, फार विचार करू नका.
3 उपाय, 2 उपाय सांगितले भगवंतानी, 3 उपाय सांगितले नाथ महाराजांनी. रामचंद्र प्रभूंनी जेव्हा तक्रार केली वसिष्ठ महामुनींकडे की माझं मन शांत राहत नाही हो, काय करू मला सांगा, मन माझं शांत नाही. वसिष्ठ महामुनींनी सांगितलं, रामा मन शांत नाही ना, मी उपाय सांगतो ना तुला. आणि एक मोठं प्रकरण आलं योग वासिष्ठामध्ये, त्याला मनोनाश म्हणतात वेदांतामध्ये. मनोनाशाचं एक मोठं प्रकरण आहे. 2 प्रकारचे मनोनाश असतात, एक स्वरूप मनोनाश आणि दुसरा अरूप मनोनाश. देहाबरोबर मनही संपवणं हा अरूप मनोनाश आहे. अरूप मनोनाश हा विदेहमुक्ताचा आहे, स्वरूप मनोनाश जीवनमुक्ताचा आहे. ऐका, अरूप आणि स्वरूप मोठा वेगळा मुद्दा आहे तो, आता सांगत बसायला वेळ नाही आपल्याजवळ, थोडं पुढं बोलतो त्या संबंधामध्ये. अरूप मनोनाश हा विदेहमुक्ताचा असतो. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरापडे. अरूप. काही वेळेला स्वरूप मनोनाश. स्वरूप म्हणजे मनाला मारायचं नाही, मन ठेवायचं. आता हे काय आहे, हे खाजवून खरूच काढणं आहे. तुम्हाला सांगतो, मन हे पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. अंतःकरण म्हणजे काय, पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम. जे पंचमहाभूताचा परिणाम आहे ते जड आहे का चेतन आहे? जड आहे. मग जर मन जड आहे का चेतन आहे? जड आहे. मग जड पदार्थ कधी चंचल असू शकतो का? जड पदार्थ कधी चंचल आहे का? मग मनाला चंचल का म्हटलं? मनाला चंचल, मन चंचल नाही, मनाच्या राजस आणि तामस वृत्ती त्याला चंचल बनवत असतात. ऐका, मन जे धावतं ना ते स्वतःने धावत नाही, ते राजस आणि तामस वृत्तीच्या पायावर धावत असतं. त्या वृत्तीचे पाय एकदा मोडून टाकले, मन राहतं पण न धावणारं होऊन जातं. मन धावतं आहे ते मन म्हणून मन आहे, पण त्याचा काही उपाय नाही, त्याला काही करता येत नाही, त्याचे पाय मोडून पडले. आता काय सांगू तुम्हाला उदाहरण. मनाच्या राजस तामस वृत्तीचे पाय मोडून टाका, मन राहतं पण ते मन म्हणून राहत नाही. संकल्प विकल्पात्मकम इदम अंतःकरणम मनः हे त्याला लागू होत नाही, ते मन राहत नाही. मंत्र्याची खुर्ची काढून घेतली, मंत्री राहतो पण मंत्री राहत नाही. जमलं का? त्याला काय म्हणतात? माजी मंत्री. माझी शब्दाला काय अर्थ आहे? काही नाही, उगी त्याला वाईट वाटू नये म्हणून म्हणायचं. काही अर्थ नाही, त्याला काही किंमतच नाही ना माझीला. काही एक बाई माझ्याकडे आल्या चातुर्मासात आणि त्या बाईने मला सांगितलं, महाराज मी माझी सौभाग्यवती आहे, काय करायचं? त्याला काय अर्थ आहे? माझी सौभाग्यवती याला काय अर्थ आहे? काही नाही. तसंच माझी मंत्री याला काही अर्थ नसतो, म्हणायचं फक्त आपल्या त्याला वाईट वाटू नये म्हणून, बाकी काय नाही. मग वसिष्ठ महामुनींनी सांगितलं, बाबा हे जे स्वरूप मनोनाशाचं प्रकरण आहे ना रामा, तो स्वरूप मनोनाश कसा करायचा असतो ते 4 प्रकाराने तो करतायत. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, ते गीतेत गेलं. कशाने? 4 प्रकार. ज्ञानानं मनाला शांत करता येतं. ज्ञानानं करता येत नसेल तर संत संगतीनं मन शांत करता येतं. संत संगतीनं करता येत नसेल तर वासनेचा परित्याग करून मन शांत करता येतं. आणि तेही जर जमलं नाही तर प्राणायामानं मन शांत करता येतं. अध्यात्मविद्या अधिगमः साधू संगम एवच वासना संपरित्यागः प्राणस्पंद निरोधनम एतास्तु युक्तयः पुष्टा संती चित्त जये किल. वसिष्ठ महामुनीने रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना 4 उपाय सांगितले मन शांत करण्याचे. आता लांबवायचं नाही मला. किती झाले? भगवंतांनी सांगितलेले 2, नाथ महाराजांनी सांगितलेले 3. किती झाले? 2 आणि 3 5. आणि वसिष्ठ महामुनीने सांगितलेले 4. 5 आणि 4 9 उपाय सांगितले मन कसं शांत करायचं. पण तुकोबाराई या सगळ्याच्या पुढे आहेत ना. तुकोबाराई म्हणतात हे 9ही उपाय आम्हाला अवघड येतो, मग काय करा? तुकोबारायांनी सांगितलेला उपाय ह्याच्यापेक्षा पुढचा आणि 10वा उपाय आहे. तुकोबाराय म्हणतात मनाला शांत करायचं असेल ना तर त्याच्याकरता एकच उपाय आहे, काही नाही, भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतलं की मन शांत होतं. आमचा अनुभव असा आहे. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गेला
गेला शीण गेला भाग गेला शीण गेला तुझे चरण देखलिया तुझे चरण देखलिया भाग गेला शीण गेला भाग गेला शीण गेला तुकोबारायांनी शेवटचा उपाय सांगितला. काय केलं पाहिजे? काय नाही, मन आपलं शांत करायचं असेल, भगवंताच्या चरणाचं दर्शन हा त्याच्या पुढचा उपाय तुकोबारायांनी सांगितला. आता भगवंताच्या चरण दर्शनाने मन शांत होणं म्हणजे नेमकं काय, ही प्रक्रिया तुकोबारायांनी अशा पद्धतीनं का आपल्यासमोर मांडली, त्याचा थोडासा विस्तार मला एक 5-10 मिनिटामध्ये एका दृष्टांताच्या माध्यमातून करायचा आहे. एकदा भजन करू, थोडा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार 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 बोला पुंडली श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. कुमार 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 आता कुठे धावे मन तुझे चरण देखील या भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपलं मन शांत झालं हा अनुभव भगवंताच्या निमित्तानं जगताच्या समोर प्रकट करतात. मन शांत होणं म्हणजे काय, का मन शांत होत नाही याचा थोडासा विचार आपण करून आलो. मन शांत करणं किती कठीण आहे याही संबंधातला थोडासा विचार करून आलो. थोडासा विचार सांगायचा आहे तुकोबारांनी सांगितलेल्या उपायाचा म्हणून. तुकोबाराय म्हणतात मन शांत झालं, कशानं झालं? तुझे चरण देखिलिया, तुझे चरण आम्ही पाहिले, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासयात्य जिन प्राण आपुला गे माय. ज्ञानोबाराय हीच भावना बोलून दाखवतात. भगवंताच्या चरण दर्शनामध्ये मन शांत होतं म्हणजे काय होतं या संबंधातला थोडासा खुलासा फक्त करायचा. मन अत्यंत चंचल आहे, ते इकडं तिकडं धावत राहतं, त्या धावण्याने माणसाला दुःख प्राप्त होतं. हे सगळं जरी खरं असलं तरी मन जरी किती चंचल असलं, मनाच्या ठिकाणी किती दोष असले, सगळ्यांनीच मनाचे दोष सांगितलेले असले, प्रमाथी आहे, बलवदृढ आहे, वायोरिव सुदुष्कर आहे वगैरे वगैरे, चंचल आहे, हे जरी अर्जुन वगैरे सगळे बोलत असले तरी मनाच्या ठिकाणी काही चांगलेपणाही आहे याचाही विचार ज्ञानोबारांनी केला आहे. त्याबद्दल थोडं पुढे बोलतो. ज्ञानोबारांनी हे बोलून दाखवलंय. परिया मनाचे एक निके जे गोडीची ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे, हे असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम या श्लोकावर बोलताना ज्ञानोबाराय 6व्या अध्यायामध्ये बोलले. मला आत्ता त्याचा विस्तार फार करायचा नाही, पण मन चंचल आहे, ते अनेक विषयाकडे धावत जातं, आम्हाला त्याचं दुःख होतं. हे सगळं जरी खरं असलं तरी मनाच्या संबंधानं थोडासा विचार एक केला पाहिजे. मन का चंचल होतं? त्याला विषय मिळाला की ते भोगण्याकरता प्रवृत्त होतं, क्षणार्धात विषयाचा भोग घेतं आणि नवीन विषयाची अपेक्षा करत राहतं. आणि अपेक्षा आली की दुःख आलं. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. ज्ञानोबा 18व्या अध्याय. जिथं आशा येते तिथं दुःख येतं. मन सारखं विषयाच्या मागे धावतं. परांची खानी व्यतृण स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन उपनिषदाने बोलून दाखवलं. विस्तार करायचा नाही आहे. मग मनाचं काय करावं? मनाला विषय दिला की ते भोगतं, चंचल होतं ना. मग एक काम करा, मनाला विषय देणंच बंद करा. मनाला विषय देणं बंद करा. अरे विषय देऊन बंद करूनही चालत नाही. मनाला विषय नाही दिला तर ते मन जास्त घातक होतं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप असं म्हणतात. इंग्रजीत एक म्हण आहे, रिकामं मन म्हणजे सैतानाची कार्यशाळा असते असं म्हणतात ना आपल्याकडे. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. एम्प्टी माइंड, रिकामं मन राहिलं की आपल्याकडे म्हण आहे मराठीमध्ये, मन चिंती ते वैरीही न चिंते. रिकामं मन असलं की ते काय चिंतन करेल सांगता येत नाही. मनाला विषय दिला पटकन भोगतं, नवीन विषय मागतं, चंचल होतं. मनाला विषयच नाही दिला ते आपल्यालाच घातक ठरतं. मग काय करावं? त्याच्याकरता काही उपाय.
त्याच्याकरता काही उपाय? त्याच्याकरता मी म्हणलं एक दृष्टांत फक्त एक थोडक्यात सांग. काय झालं, एक श्रीमंत मनुष्य, ऐका, एक श्रीमंत मनुष्य एके दिवशी समुद्राच्या काठावर रोज सकाळच्या प्रमाणे फिरायला म्हणून बाहेर पडला. समुद्राच्या काठावर फिरत होता. फिरता फिरता झालं असं, एक बंद टोपण लावलेली, बूच लावलेली बाटली वाहत आलेली त्याने बघितली. वाहत आली पाण्यावर. आता आली तर येऊ द्यावं, आपल्याला काय करायचंय, माणसाने आपल्या आपल्या मार्गाने जावं की नाही. ते हाताला चाळा लागतो, गप बसत नाही माणूस, हाताला चाळा लागतो. सहसा असा शांत बसला माणूस असं होत नाही, काहीतरी चाळा लागतो. अहो कीर्तनात बसलं तरी एखादं फूल घेतो त्याच्या पाकळ्याकडे, काय घोडं मारलंय त्या फुलांनी, कशा बरं काहीच नाही मिळालं ना तर ज्या सतरंजीवर बसला त्याचे धागे काढतो, नाही तर त्याच्यावर आपलं नाव कोरतो. काहीतरी हाताला चाळाच लागतो. हागताही खोडी चळण मोडविते काडी, तुकोबारांची भाषा, आपण बोलायचंच नाही. तुकोबाराय फार पुढचं बोलतात. हागताही खोडी चळण मोडविते काडी, काहीतरी हाताला चाळा लागतो. आता आली बाटली वाहत, येई ना, जावं की नाही. जाता जाता बाटली ती उचलली आणि उघडली. काय अडलं होतं त्याचं, काय. ती बाटली उघडल्याबरोबर त्या बाटलीतून एक भूत प्रकट झालं आणि ते भूत त्याच्यासमोर उभं राहील. आणि त्या भूताने त्याला सांगितलं, म्हणे मालक, फार दिवसापासून या बाटलीमध्ये मी बंद होतो, आपण आज मला मुक्त केलं, आजपासून मी तुमचा दास आहे, तुमचा सेवक आहे, तुम्ही सांगाल ते काम मी करणार. मालकाला बरं वाटलं. तोंडला पगार नाही, काही नाही, तुम्ही मुक्त केलं, माझ्यावर उपकार आहेत तुमचे, आम्ही तुमचा सेवक आहे आजपासून, तुम्ही म्हणाल ते काम. पगार काही नाही, खाणं पिणं काही नाही. आता पगार न घेणारा नोकर कुणाला नको आहे. मालक म्हणाला चल घरी. भूत म्हणाले येतो, पण माझी एक छोटी अट आहे. काय? काही नाही, मी तुमच्या घरी येतो, पण माझी अट आहे, मला कायम काहीतरी काम सांगा. मला काम नाही म्हणालात की मी तुम्हाला खाऊन टाकणार. बघा जमत असलं तर येतो, नाही तर मी मुक्तच आहे. तर याने विचार केला, आपण एवढे श्रीमंत आहेत, बघावं. तो म्हणला चल घरी, आहेत भरपूर काम आहेत आपल्या, चल घरी घेऊन. घरी आल्याबरोबर आता झालं सगळं. भूत आलं, भूताने मालक काम सांगा म्हणल्यावर याने विचार केला, याला काहीतरी अवघड काम सांगितलं पाहिजे, म्हणजे याची परीक्षा पण होईल. मालक श्रीमंत मनुष्य, त्यांनी सांगितलं मुंबईला आपला एक कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये गेले 2 वर्ष कामगारांचा संप चालू आहे, तेवढा संप मिटव, कारखाना सुरू कर, ये मी तुला पुढचं काम सांगतो. आता 2 वर्ष कामगारांचा संप मिटला नाही. भूत गेला म्हणजे काय, 8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील. याला वाटलं जेवण करून घ्यावं, नंतर कामाची यादी करून ठेवावी, म्हणजे पटापट कामं सांगता येतील. म्हणून जेवायला बसला, पुंडली कवर्दे म्हणून हा पाणी फिरवतो, तेवढ्यात भूत हजर. भूत म्हणालं संप मिटला, कारखाना सुरू आहे. म्हणला असं कसं मिटला? म्हणला मी भूत आहे. प्रत्येक कामगाराच्या घरी गेलो आणि सांगितलं कामावर चला, नाही तर खाऊन टाकीन. सगळे कामावर हजर. हे बघा चिठ्ठी आणली, संप मिटला, कारखाना सुरू आहे, पुढचं काम सांगा. आता काय सांगावं, घाबरला. तर म्हणाला आता हातात घास आहे, काय करावं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, एक अवघड काम आहे, गावाच्या बाहेर आपली रिकामी जागा आहे, तिथे एक नवीन घर बांधायचं आहे, या घरातलं सगळं तिकडं हलवायचं आहे, तेवढं करून ये, मी तुला काम सांगतो. आता घर बांधणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? गेला आणि घर बांधून आला असं थोडंच आहे. त्यांनी सांगितलं. तो म्हणला बरं. भूत गेल्यावर याने विचार केला जेवण तरी करून घेऊ, म्हणून पहिला घास तोंडात घातला न घातला, भूत हजर. भूत म्हणाला घर बांधून तयार आहे, सगळं हलवलंय, तुम्हाला हलवायचं राहिलंय, पुढचं काम बोला. आता याला काम सुचेना. तो म्हणला काही काम नाही तर खाऊन टाकतो. श्रीमंत मनुष्य घाबरला, भरल्या पानावरून उठला, खरकटा हात, वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावे. हातातला घास तसाच, अन्न हात तसाच उघड्या अंगावर तसाच रस्त्यावरून पळायला लागला. पळता पळता एका वारकऱ्याला धडक बसली. वारकऱ्याने विचारलं शेठजी तुम्ही? हात खरकटा, अंगावर कपडा नाही, कुठेच पळाला एवढं? त्याने सांगितलं असं असं भूत आलंय बाबा मागे, काय करू काय कळे ना मला. वारकऱ्याने सांगितलं माझ्याकडे एक उपाय आहे, करून बघा. तो म्हणला होईल का उपयोग? वारकरी म्हणाला उपयोग होईल का नाही मला माहीत नाही, पण निदान मरताना प्रयत्न करून मेलो याचं समाधान तरी मिळेल, एवढं तरी होईल, करून बघा. वारकऱ्याने त्याला उपाय सांगितला. तो श्रीमंत मनुष्य घरी आल्यावर भूताने विचारलं काम बोला. त्याने काम सांगितलं काही नाही, बाहेर पडवीमध्ये आपलं कुत्रं बांधलंय,
त्या कुत्र्याचं शेपूट तेवढं सरळ करून ये, मी तुला पुढचं काम सांगतो. आता घाबरलेला ना मालक, घाबरला, आता लागलंय मागे तर सुटका तर करून घेतली पाहिजे. घाबरला होता, आता दुर्बुद्धी कुठून दुर्बुद्धी झाली आणि बाटली उघडली. हे बाटली उघडणाऱ्यांना नंतरच दुर्बुद्धी होते हो. थोडं आधी झालं तर बरंच वाचल ना, पण हे सगळे नंतरच आपण बूच उघडल्याचा पश्चाताप करून घेतात. काय ताप आहे यांचा. जा त्या कुत्र्याचं शेपूट सरळ करून ये. गेलं भूत, त्या कुत्र्याच्या शेपटाला दोरा बांधला, तो दोरा होता तो राहिलं सरळ. दोरा सोडला की पुन्हा जैसे ते, त्याला एक नळी घालून ठेवली. ती नळी होती तर राहिलं सरळ. म्हणजे कुत्र्याचं शेपूटच असं असतं असं नाही. ते नळी काढली की पुन्हा जैसे थे. आता सरळ देवाने ज्याला वाकडं केलंय त्याला भूत काय सरळ करलो. कंटाळलो भूत. भूत परत आलं. ते म्हणाल, मालक एवढं काम सोडून दुसरं काही सांगा. मालक म्हणाला, आता दुसरं काम नाही, मी दुसरं काम सांगेपर्यंत एवढंच काम करायचं, कुत्र्याचं शेपूट सरळ करायचं. मी दुसरं काम सांगितल्यावर दुसरं काम करायचं. दृष्टांत संपला. बाटलीतलं ते जसं भूत आहे ना, तसं आपलं मन आहे महाराज. त्याला काहीतरी काम पाहिजे आणि काम नाही म्हणलं की ते आपल्याला खातं. मग काय केलं पाहिजे, त्याला काही ना काहीतरी विषय दिला पाहिजे. काही ना काहीतरी एक विषय दिला पाहिजे, तिथं ते अडकून पडलं पाहिजे. काय होतं, मन विषयाकडे का धावतं. साधा विचार सांगतो. मन विषयाकडे का धावतं, सुखाच्या अपेक्षेने धावतं. साधा विचार करू आपण. मन विषयाकडे का धावतं, सुखाच्या अपेक्षेने धावतं. आता सुखाच्या अपेक्षेने मन ज्या विषयाकडे जातं तिथलं सुख क्षणार्धात भोगतं आणि दुसऱ्या विषयाची अपेक्षा करतं. मग काय करा, असा विषय मनाला द्या की त्या विषयातलं सुख कधी संपलंच नाही पाहिजे. ऐका, मन विषयातलं सुख संपतं म्हणून दुसऱ्या विषयाकडे जातं की नाही, चंचल होतं की नाही. मग असा विषय मनाला द्या की ज्या विषयातलं सुख कधी संपलंच नाही पाहिजे. आणि ज्या विषयातलं सुख संपत नाही असा विषय कोणता, विषय तो त्यांचा. बस एवढा एकच विषय आहे की ज्या विषयातलं सुख कधी संपत नाही. मग मनाला काहीतरी विषय देण्यापेक्षा सुख न संपणारा विषय दिला की मग ते मन तिथं जातं, तिथलं सुख भोगण्याचा प्रयत्न करतं. तिथलं सुख संपत नाही आणि मन तिथून उठत नाही. आणि उठलं नाही की ते शांत होतं. आणि शांत होण्याचं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर तुझे चरण देखील याच्यापेक्षा वेगळा विषय मनाला दिला की ते मन चंचल होतं. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात, बाकी त्या मनाला संसारात काय काम सांगायचे ते सांगा, पण ज्या वेळेला त्याला काम नाही तेव्हा त्याला एकच काम आहे, ते परमात्म्याच्या चरणावर जाऊन बसलं पाहिजे. पण खरी अडचण इथंच आहे. खरी अडचण इथंच आहे. मन सगळीकडे जातं, देवाकडे मात्र जात नाही. सगळीकडे जातं. माशी असते की नाही, माशी, माशी कशावरही बसते. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, जीत मेले न विचारी बैसता माशी. प्रेतावरही बसते, जिवंत माणसावरही बसते, घाणीवरही बसते, विष्ठेवरही बसते, श्रीखंडावरही बसते, बासुंदीवरही बसते, गुलाबजामवरही बसते, बाईवर बसते, स्त्री पुरुषावर बसते. माशीच माशी. माशी कुठं बसत नाही. अरे माशी सगळीकडे बसते. पण कुठेही जाणारी माशी तुम्ही कधीतरी विस्तवावर बसलेली बघितली का. विस्तवा उडत उडत गेली, विस्तवावर बसली, झालं बघितलंय असं का. कारण माशीला माहिती इथं बसलो की मेलो. तसं मन सगळीकडे जातं पण देवाच्या चरणाजवळ जात नाही, कारण मनाला माहिती इथं बसलो की मेलो. ते बाकी सगळीकडे जातं पण भगवंताच्या चरणाजवळ जात नाही. मग काय केलं पाहिजे, त्याला जबरदस्तीनं तिथं नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याला म्हणतात वारी करणं. त्याला जबरदस्तीनं तिथं नेलं पाहिजे. त्याला त्या चरणाची गोडी दाखवली पाहिजे. आणि मग एकदा त्याला ती गोडी कळाली की मग ज्ञानोबाराय म्हणतात ते आपल्याला पटतं. परी त्या मनाचे एक निके, जे गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कवतुके दावीत जाईजे. ज्ञानोबाराय म्हणतात, एकदा त्या मनाला त्या सुखाची चटक लागली की मग मन मात्र तिथून उठत नाही. मग आपण वारीला जातो, देवाचं दर्शन घेतो, मन देवाला वाहून टाकतो, त्या मनाला देवाच्या पायाच्या गोडीची चटक लागते. मग आपण पंढरपूरहून गावी येतो पण मन मात्र देवाजवळ राहून जातं. आणि याला म्हणतात मन शांत होणं, याला म्हणतात मन तृप्त होणं. मग देह तरी वरचिलीकडे, वरीच्या वरी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची.
अशी अवस्था ज्ञानोबराय म्हणतात तसं होऊन जाते. आणि तशी अवस्था झाल्याचा अनुभव तुकोबराय भगवंतासमोर सांगतात. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदो. आणि अशा पद्धतीनं आपलं मन आपल्याला शांत करता येतं. त्याच्याकरता वारंवार देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं पाहिजे. एकदा नाही जमलं, दोनदा नाही, 10दा नाही, 20दा नाही, 100 वेळेला, 1,00,000 वेळेला, पण भगवंताच्या रूपाचं दर्शन घेण्याची चटक आपण लावून घेतली पाहिजे. मग हळूहळू त्या मनाला कळतं इथं खरं सुख आहे, आणि मग ते मन तिथं जाऊन शांत होतं. मनाच्या शांतीचा एकमेव विषय म्हणजे परमात्मा आहे. बाकी सगळे विषय मनाच्या ताब्यात आहेत. बाकी सगळे विषय मनानं निर्माण केलेले आहेत. बाकी सगळ्या विषयांना मन व्यापून राहतं. पण परमात्मा हा एकमेव विषय असा आहे की ज्याला मनाने निर्माण केलं नाही, ज्याला मन व्यापून टाकू शकत नाही, आणि ज्याला मन भोगू शकत नाही. अशा पद्धतीनं या परमात्म्याला आपल्या मनाचा विषय केला पाहिजे. हे तुकोबराय आपल्याला सांगतात, हे आपल्या अनुभवातून सांगतात. आपणही मन त्या पद्धतीनं परमात्मा श्री पंढरीनाथाच्या चरणाजवळ ठेवलं पाहिजे. ज्ञानोबराय तुकोबरायांकडे दिलं पाहिजे. आणि तसं देण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य प्राप्त व्हावं याच्याकरता म्हणून नित्य संत वाङ्मयाचं चिंतन केलं पाहिजे. थोडा वेळ ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत जे वाङ्मय आपल्याला जमेल ते 5 मिनटं 10 मिनटं जेवढा वेळ आपल्याला नित्य नियमानं वाचता येईल तेवढं आपण वाचलं पाहिजे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री जेव्हा जमेल तेव्हा आपण वाचू शकतो. जसं जमेल तसं आपण वाचू शकतो. आंघोळ केलं न केलं, कामावरून आलो तसाच बसलो, गादीवर बसलो, झोपून वाचलं, सगळं जरी मान्य असलं तरी त्याची आवड अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. थोडा वेळ काही नित्यनेमाविण अन्न खायतो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहेतो वृषभ. आणि तोच थोडा नित्यनेम केला तर नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, असं त्याचं फल आहे. याच्याकरता आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक टेकवून हात जोडून आपल्याला प्रार्थना करतो, विनंती करतो, थोडं संत वाङ्मय नित्य नियमानं वाचत चला. 5 ओव्या वाचा नाथ महाराजांच्या, 5 ओव्या ज्ञानोबरायांच्या वाचा, 2च अभंग वाचा तुकोबरायांचे. महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि गाथा वाचायचा नाही, मग जन्माला आलाच कशाला? महाराष्ट्रातच नाही, त्यांनी कुठंच जन्माला नाही यायला पाहिजे, कुठंच नाही यायला पाहिजे त्यांनी जन्माला. ऐके जया प्राणियांच्या ठाई, ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. ज्ञानोबराय 4थ्या अध्यायामध्ये बोलतात. काय करायचे असले लोक घेऊन? आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्याला मराठी वाचता येतं आणि आपल्याला मराठी येतं म्हणून तुकोबरायांनी मराठीत अभंग रचना केली. आपण फार मोठे भाग्यवान आहोत की तुकोबरायांच्या नंतर आपण जन्माला, ज्ञानोबरायांच्या नंतर आपण जन्माला. अरे गाथा म्हणजे काय? साक्षात तुकोबरा येतो आपल्या हातामध्ये. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबरा आहे, भागवत म्हणजे साक्षात नाथ महाराज आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो साहेब, कधी कधी मला आश्चर्य वाटतं, हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा घेऊन रोग रडूच कसे शकतात मला कळत. हातामध्ये गाथा आहे. अरे गाथा म्हणजे आनंदाचा गाभा आहे, आनंदाचा गाभा. आणि ते असून माणसं महाराज ह्याच्यापेक्षा मेलेलं बरं. तू मरच. हातात गाथा घेऊन जो रडतो, हातात ज्ञानेश्वरी भागवत घेऊन जो रडतो ना, त्याला जगण्याचा अधिकारच नाही. अरे एकीकडे आनंद हातात घ्यायचा आणि दुसरीकडे दुःखाचे अश्रू काढायचे. कोणतं शहाणपण आहे याच्यात मला सांगा. थोडं संत वाङ्मय नित्य नियमानं वाचलं पाहिजे महाराज. थोडा वाचा, थोडा वेळ द्या, 15-20 मिनिट द्या, अर्धा तास द्या जास्तीत जास्त. उरलेले 23.5 तास तुमच्या मालकीचे आहेत ना. मी काही आक्रमणच करत नाही, अतिक्रमणच नाही त्या 23.5 तासावर. मी अर्ध्या तासाची गोष्ट करतोय आपल्याला. तेवढा अर्धा तास दिवसातला देऊ शकत नाही काय माणूस? तेवढा वेळ द्या, थोडंसं संत वाङ्मय वाचा आणि आपल्या जीवनाची कृतार्थता आपल्या हाताने आपण करून घ्या, अशी सगळ्यांना माझी प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे ग्रंथ आहेत ना, दुसऱ्या कुणाच्या उपदेशाची गरजच नाही, आमच्यासारख्यांची गरजच नाही हो तुम्हाला. मला खरंच वाटतं महाराज, मी प्रामाणिकपणाने बोलतो, तुम्हाला काय वाटेल मला माहीत नाही, मला क्षमा करा, पण ज्या दिवशी आमच्या कीर्तनाची गरज तुम्हाला उरणार नाही ना, त्या दिवशी तुमचा उत्कर्षण विकास झाला असं मानणारा मी माणूस. आमची गरजच नाही तुम्हाला आमच्या माध्यमाची. तुम्ही वाचत नाही म्हणून आमचं चाललंय. काय सांगू तुम्हाला? तुमचं तुम्ही वाचून ज्ञानेश्वरी समजून घेतली, गाथा समजून घेतला, भागवत समजून घेतलं, काय आमची गरज आहे मला सांगा. तुमचं तुम्ही परमार्थाला लागलात, काय आमची गरज आहे तुम्हाला मला सांगा. पण तुम्ही करत नाही, इथं तर मेख आहे सगळी. असं करू नका. थोडंसं वाचा, थोडंसं चिंतन करा, थोडा विचार करायची सवय लावून घ्या. आपण माणूस आहोत हे लक्षात घ्या. काय आपल्या आजूबाजूला घडतं, ते कोणत्या मनोवृत्तीत घडतं, आपल्याला काय व्हायचं आहे, आपल्याला काय व्हायचं नाही आहे, हे सगळं संत वाङ्मय आपल्याला बोट धरून घेऊन जातो.
लोक म्हणतात आम्हाला वाचता येत नाही ज्ञानेश्वरी. मी सांगतो ना, निरक्षर माणसांनी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे महाराज. निरक्षर माणसांनी, शाळेत कधी गेला नाही त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. अरे शाळेतच गेला नाही तर वाचेल कसा? मी सांगतो कसं वाचायचं. शाळेत गेला नाही ना, आई येत नाही ना त्याला, मग एक काम करा, ज्ञानेश्वरी उघडा, पहिलं पान काढायचं, नुसतं ओवीवरून बोट फिरवायचं, काहीच करायचं नाही. वाचता येतच नाही ना आपल्याला, नुसतं ओवीवरून बोट फिरवायचं. एका दिवशी एक पान, दुसऱ्या दिवशी दुसरं पान, तिसऱ्या दिवशी नुसतं ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरून बोट फिरवा. एकदा आपण ज्ञानेश्वरीच्या ओळीवरून बोट फिरवायला लागलो ना, मग मरेपर्यंत ती ज्ञानेश्वरी आपलं बोट सोडत नाही. लक्षात ठेवा, मरेपर्यंत गाथा आपलं बोट सोडणार नाही, मरेपर्यंत नाद भागवत आपलं बोट सोडणार नाही. थोडा विचार करा, अरे हे आपल्याकरता निर्माण केलं गेलं, आपल्यासाठी आहे. आपल्याला आनंदानं जगता यावं, आपल्याला प्रतिष्ठेनं जगता यावं, आपल्याला अभिमानानं जगता यावं आणि आपल्याला भगवंताचा म्हणून जगता यावं, याच्याकरता हे वाङ्मय निर्माण केलं आहे. थोडंसं चिंतन नित्यनियमानं त्याचं करा, अशी सगळ्यांना, माता भगिनींना, आपल्या सर्वांना, भावांना प्रार्थना करतो. आपण सगळी मोठी मंडळी आहात, आज पहिला दिवस आहे, आमंत्रण दिलं त्याबद्दल अंतःकरणपूर्वक गडाला धन्यवाद देतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, स्वामी निगमानंद महाराजांच्या आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर